चला सुरू करा काम. हो. कॅश जरा मला पालक काढून देतेस का ग फ्रीज मधनं, काल आणलेला. हो. आणि परातीत जरा पीठ घे. बर. परात कुठे आहे? हा परात इथे आहे. पिठाचा डब्बा इथे आहे डबा. हाच डबा ना? हो. वहिनी हे पीठ घ्या. हा कॅश जरा ही भाजी साफ करतेस का? बर. वहिनी मी काय म्हणते, भाजी साफ करून होते पण त्याच्यानंतर पुढे काय करायचं? नाटक आहे. नाटक. स्वयंपाक झाला ना तरी ह्यांना काहीही सापडणार नाही. नाही अभिलाषा, स्वयंपाक होईपर्यंत थांबायची काहीच गरज नाहीये. आत्ताच केवढी तरी लिस्ट झालीये तुमच्या वायफळ खर्चाची. सांगू काशी, तू फ्रीज मधनं भाजी काढलीस आणि फ्रीजचं दार उघडच ठेवलं. किती वीज वाया गेली तुला माहितीये? आणि पीठ घेतलंस परातीत तेव्हा पीठ किती सांडून ठेवलं. रोज एवढं जर पीठ सांडत असेल तर महिन्याला किती पोळ्या वाया जाणार. आणि अभिलाषा तू अगं पीठ मळण्यासाठी पाणी घेतलंस आणि केवढं तरी पाणी त्या बेसिनमध्ये फेकून दिलंस तू. आपण पाण्याचं बिल भरतो, लक्षात येते का तुमच्या? साधी पालेभाजी निवडताना देठाचा कितीतरी भाग तू टाकून दिलास. कांदे चिरताना सालाबरोबर कितीतरी कांदा वाया घालवलास. आणखी इथे थोडा वेळ थांबले ना तर अशा कित्येक गोष्टी सांगता येतील मला, हो ना? आई, असा हिशोब तर रस्त्यावरची माणसं सुद्धा ठेवत नाही. ठेवायला हवा, मग ती रस्त्यावरची माणसं असो किंवा बंगल्यात राहणारी माणसं असो. एवढी भाजी वाया गेली तर काय होतंय, एवढंसं पीठ वाया गेलं तर काय होतंय. प्रत्येक घरात जर अशी नासधूस होत राहिली ना तर देशात किती अन्न वाया जाईल याची कल्पना आहे तुम्हाला? काही मिनिटातच तुम्ही एवढे पैसे वाया घालवले. आई आणखीन काय असेल तर तेही सांगून टाका, म्हणजे इतके दिवस मी काय नुकसान केलं ते कळेल ना मला. हे बघ, आता तू विचारलेस म्हणून तुला सांगते. तो तेलाचा कॅन तिकडे का ठेवलास? त्यातलं तेल संपलंय म्हणून. हो मीरा, जा जरा तो कॅन घेऊन ये. आणि त्या ग्लासवर तो उलटा करून ठेव. पाहिलंस, हे एवढं तेल वाया जाणार होतं.
मीरा, आतापर्यंत या सगळ्या गोष्टी मिळून किती नुकसान झालं? कॅश वहिनींचं आतापर्यंत 6 रुपये आणि अभिलाषा वहिनी 11 रुपये. हे फक्त आत्ताच्या 10-15 मिनिटातले आहेत बरं का, अभिलाषा आणि काशी. मीरा, तो जरा फ्रीज उघड आणि त्यातल्या जॅमच्या बाटल्या, मसाले, चीजची पाकिटं सगळं बाहेर काढ आणि त्याच्यावरच्या तारखा जरा बघ. ती मसाल्याचं पाकिट काढ बाहेर. हा, सॉस फेब्रुवारी 2013 मध्ये संपले. हा मसाला मार्च 2013 मध्ये संपलाय. हे पण फेब्रुवारी 2013. हे आता मे महिन्यात संपलं. म्हणजे या सगळ्या गोष्टी न वापरताच फेकून द्याव्या लागणार. मीरा, जरा सांग, या गोष्टींमुळे किती नुकसान होतंय? साधारण 150-200 रुपये झाले असते. पाहिलं? नाही 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 नाही, हे चूक आहे. काशी, हे एवढंच नाही हं, अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. मी रोज पाहत होते, पण आज तुम्ही दोघींनी मला बोलून दाखवायला लावलं. चला जरा माझ्या बरोबर चला. हे काय? हा फॅन का चालू आहे? अगं आपण सगळे बाहेर होतो ना, या खोलीत कोणीच नव्हतं, मग फॅन का? हा मोबाईल कधीपासून चार्ज होतोय? हा काय चार्ज झालाय तरी स्विच ऑनच आहे. अगं वीज वाया जाते अशानी. एका युनिटचे 30 पैसे. याप्रमाणे 1-2 तासाचे किती होतात? मीरा, जरा लिहून ठेव. आणि हे काय? हे काय? हे नेल पॉलिश असं उघडं का ठेवलंय? वाया जातं ना. हा, आणि ही क्रीम झाली का वापरून? काय किंमत आहे याची? 400 रुपये. म्हणजे आता महागातली क्रीम सोडून भांडी घासायचा साबण वापरायचा का चेहऱ्याला? मी असं अजिबात म्हणत नाही, पण ही व्यवस्थित वापर तरी. मीरा, इकडे ये. त्याच्यात अजून किती क्रीम आहे बघ आणि किती दिवस पुरेल तेही सांग मला. 4-5 दिवस तर आरामात जाईल. मग तसं लिही. आणि हे जे नेल पॉलिश वाया गेले ना, त्याचेही पैसे राहा. आणि सांग किती झाले? ₹430. बघितलं? हे पहा, माझं एवढंच म्हणणं आहे काशी आणि अभिलाषा, की तुमचे नवरे जेव्हा तुमच्या हातात पगार ठेवतात ना, तेव्हा त्यांची तुमच्याकडून ही अपेक्षा असते की तुम्ही घर खर्च चालवावा आणि बचतही करावी. पण तुमचं तर उलटच चाललंय. स्वयंपाकघरात तर तुमचा एवढा खर्च चाललेला असतो, त्याचा हिशोब केला ना तर. बस आई बस. बस. आजपर्यंत मी तुमचं ऐकत आले, तुम्हाला मान देत आले. बरेचदा मला वाईटही वाटलं तरी एका शब्दाने तुम्हाला बोलले नाही. बोलले का? नाही ना.
आता मला बोलावंच लागेल. सासूबाई, वयाने आणि नात्याने तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात, पण घर चालवण्याचा अनुभव तुमच्यापेक्षा माझ्याकडे जास्त आहे. अभिलाषा वहिनी, तुम्ही हे आईंना बोलताय? मग काय करू मीरा? त्या माझ्याबद्दल जे काही बोलतायत ते ऐकत राहू? इतके महिने तेच करत आले ना मी. हो, पण तू का त्यांची बाजू घेतेयस मीरा? हा, तुलाही काय माहिती ग की मी आजपर्यंत घर कसं चालवलंय? तूही नुकतीच त्यांच्या आधीच आली आहेस ना या घरात. काय तर म्हणे आम्ही वायफळ खर्च करतो, आम्हाला पैसे वाचवता येत नाही, बचत करता येत नाही. थांबा, दाखवतेस तुम्हाला मी केलेल्या बचती. अहो वहिनी, काय करताय तुम्ही? नाही, तुम्ही जे काही वागलात ना ते अगदी बरोबर वागलात, आणि हीच संधी आहे तुम्हाला वेगळं होण्याची. वेगळं होण्याची? तुला वेगळं होण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही का कॅश? आणि कोण वेगळं होते? मी? अहो वहिनी, मग ही भांडी कशाला काढताय? माहेरी घेऊन जायची आहेत का? मी माहेरी जात नाहीये कॅश, मी कुठेही जात नाहीये. अगं मग ही भांडी कशाला काढलीये? आई, तुम्हाला दाखवायला की ही सगळी भांडी मी माझ्या पैशानी घेतलीये. हे बघा, हा टोप, हे चमचे, हे मी बोहारणीकडनं घेतले होते मागच्या वेळी. आई, हा मिक्सर, हा बिशीच्या पैशातून घेतला होता. आई, प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मी मुलींच्या लग्नासाठी वेगळी काढून ठेवते. मला सांगा, ही बचत नाही का झाली? आहे ना अभिलाषा, ही बचतच आहे. पण म्हणून तू मगाशी स्वयंपाकघरात जे वाया घालवलंस ते मात्र नुकसानच आहे. बचत ती बचत आणि नुकसान ते नुकसान. एकेकाळी तू हे घर चालवलं होतंस हे मी नाकारत नाही अभिलाषा, पण आता परिस्थिती बदलली. आणि तू म्हणालीस की आम्ही वायफळ खर्च करतच नाही, मग बचत करणार कशी? म्हणून मी मुद्दाम दाखवलं की तुमचा कसा आणि कुठे वायफळ खर्च होतो ते. ठीक आहे, तुम्ही दाखवून दिलं की मी या घराचं नुकसान करते. या घरात मी बचत करत नाही हेही तुम्ही मला दाखवून दिलं, त्याबद्दल धन्यवाद. आई, मी जरा वहिनींना समजावून येते. हा काशी, समजावूनच येशील ना? हो. काय करायचं ठरवलं होतं आणि काय होऊन बसलंय? आई, आज अभिलाषा जे वागली ते मला खूप विचित्र वाटलं. तिचं हे रूप मी पहिल्यांदाच पाहिलं. आई, खरं तर काय झालंय सांगू का? तुम्ही किचनमध्ये लहान सहान गोष्टींची कशी नासाडी होते ते दाखवून दिलत ना. अभिलाषा वहिनीने नेमका गैरसमज करून घेतलाय आणि त्यामुळे त्या आतून दुखावल्या गेल्यात. मला वाटतं आपण हे पिगी बँकेचं सेव्हिंग थांबवावं आता. नाही आई, अगं अभिलाषाला वाईट वाटलं म्हणून काटकसरीची चांगली सवय बंद करण्यासारखं काहीच झालेलं नाही. हो, आणि काय या पिगी बँकच्या सेव्हिंगमुळे एकतर आपण नव्याने सेव्हिंग करायला लागलोय, आणि शिवाय हे सगळं पाहून रिद्धी, इती, सिद्धी, गौरव यांना सुद्धा सेव्हिंगची सवय लागेल ना. तर आपण हे थांबवायला नको असं मला वाटतं. खरंच
पण काटकसरीच्या नियमामुळे आणि बचतीमुळे अभिलाषा दुखावली जाणार असेल तर? आई, अगं अभिलाषा वहिनींचा स्वभाव आपल्याला माहित नाहीये का? किती साधी आहे ती. तिचा राग म्हणजे ना निव्वळ त्या अळवावरचं पाणी आहे, असा निघून जाईल. आपण तिला मागच्या अंगणातली ओंजळवर चाफ्याची फुलं जरी दिली ना तरी राग कुठच्या कुठे गायब होईल, इतकी साधी आहे. हे बघ आई, तू काळजी करू नकोस. अभिलाषाला मी समजवेन. तू अजिबात काळजी करू नकोस. आई, अभिलाषाला कसं समजवायचं ते मी बघतो. खरंच काळजी करू नकोस. येतो. वहिनी, तुम्ही जे काही वागलात ना ते अगदी बरोबर होतं. तुमचा राग बरोबर आहे. आता प्रथमेश दादा येतील तुमचा राग थंड करण्यासाठी. आबा पण येतील, कदाचित घरातली सगळी लोक येतील. तरी सुद्धा तुमचा राग गेला नाही पाहिजे. सगळ्यांना समजलं पाहिजे अभिलाषा वहिनी काय चीज आहे ती. अहो, एवढी वर्ष तुम्ही गप्प राहिलात म्हणून त्यांनी वाटेल ते बोलायचं. वेंधळी काय, वेडी काय, नाही असं मी बोलताना ऐकलंय आईंना. वहिनी, तुम्ही गप्प का आहात? अहो बोला ना. तुमचा राग गेला की काय? तू येऊन इथे बसलीयस आणि एक अशा गोष्टी सांगतेय. राग जाईल कसा माझा? पण माझा हा राग जाणार नाही. हा राग नक्कीच जाणार नाही. गुड वहिनी, गुड. तुम्हाला सांगू वहिनी, जेव्हा मी या घरात नवीन नवीन लग्न करून आले ना त्यावेळेस मी सतत पाहायचे सगळेजण ना अभिलाषा वहिनी, अभिलाषा वहिनी, अभिलाषा वहिनी. मला राग यायचा तुमचा. जलस फील करायची मी. पण त्यानंतर तुमचं काम पाहिलं, तुमच्या हाताने बनवलेलं जेवण चाखलं, तुम्ही या घरातल्या लोकांना कसं सांभाळतात, घर कसं नीटनीटकं ठेवतात, ते सगळं पाहिल्यावर वाटलं बहिणी असावी तर अशीच. मग तुम्हाला या घरात मान मिळालाच हवा. आई आल्या आणि या घरातलं चित्रच बदललं. आई तुम्हाला घालून पाडून बोलायला लागल्या. आजही तुम्ही इतकं काही करतात आणि आई नाहीये त्या कॅश, त्या फक्त सासू आहेत. सासू. त्यांच्यात ना आईची माया आहे ना प्रेम. त्यांना सुनांना फक्त वाईट बोलतायत. सुनांच्या वागण्यातल्या चुका काढणं हेच त्यांचं काम आहे. ते तसंच करणार. सुनांचा अपमान करायला त्यांना आवडतं ना, आवडतं त्यांना. तेच करायचंय त्यांना. म्हणून नेहमी घालून पाडून आपल्याला बोलत असतात. मला सांग, इतके दिवस मी शांत राहिले, म्हटलं जाऊ दे, सगळं काही सहन केलं, पण काय उपयोग झाला? पण आता नाही कॅश, यापुढे नाही. यापुढे नाही म्हणजे? यापुढे अभिलाषा गुळगुळीत वागणार नाही. जशास तसं वागणार अभिलाषा. वहिनी, तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. पण तुमचा राग असाच राहू द्या. मग बघा पुढे काय होतंय ते. पण वहिनी, सासूबाई जे काही वागल्या त्याला उत्तर काय देणार आहात तुम्ही? अहो वहिनी, तुम्ही आत्ताच म्हणालात ना जशास तसं उत्तर देणार आहात म्हणून. मग आईच्या वागण्याचं काहीतरी उत्तर देणार ना. ते काय देणार? माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. कुठली कल्पना? जरा कागद आणि पेन आणतेस का? आणि माझा फोनही आण. हे घ्या वहिनी. मी आता माझ्या आईला फोन लावेन आणि ती मला जे काही सांगेल ना ते तू लिहून घे. आता तुमच्या आईला कशाला फोन लावताय तुम्ही? कॅश, सासूशी लढायचं असेल ना तर अशा वेळी आईच कामाला येते. कारण तिथे ती सासू असते. त्यामुळे तिला बरोबर माहिती असतं की सुनांना कसा त्रास द्यायचा आणि सुनांनी काय केल्याने सासूला त्रास होईल.
तेव्हा मी जे सांगते ते तू ऐक. मी फोन लावते आणि तू लिहून घे. हं? हॅलो आई. मग कॅश कशी वाटली कल्पना? सुपर आयडिया. आता तू बघतच राहा कॅश. नाही सासूबाईंच्या नाकी नऊ आणले तर नावाची अभिलाषा नाही.